विजेंद्र पाटील आणि दीपेश माळी हे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत. जय ब्राह्मणदेव भाटाळेचे तर चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बीचे आयकॉन खेळाडू आहेत सुहास पवार आणि ओमी केनी. फर्स्ट बॉल ऋतिक पाटील फेस करताना दिसेल. पहिलाच फुल टॉस होता आणि बरोबर लेग स्टंपच्या हलकासा बाहेर आहे आणि कदाचित ब्रश होऊन गेलाय का हे अंपायर शहानिशा करतायत आणि अखेर अंपायरचा निर्णय येतोय हा वाईड बॉल असेल. दोन रिव्ह्यू तुमच्याकडे आहेत, त्याचा वापर तुम्ही कधीही करू शकता. आणि आता पहिल्याच बॉलवर डीआरएसचा वापर केलाय बीमर चेक करण्यासाठी. टीव्ही अंपायर इन ऍक्शन असतील. दोन रिव्ह्यू तुमच्याकडे आहेत. बीमर वाईट बॉल साठी त्याचा तुम्ही वापर करू शकता. फक्त कॉट बिहाइंड द विकेट आणि एलबीडब्ल्यू साठी कोणताच रिव्ह्यू नाहीये. पहिल्याच मॅच पासून तुमच्यापर्यंत त्याची माहिती मी पोहोचवतोय. आणि आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे अंपायरला कधी वाटलं तर ते त्यांच्या पद्धतीने रिव्ह्यू घेऊ शकतात. बॅटरनी रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट बॉल तर घोषित केला होता, फुल टॉस होता. आता चेक करायचंय बीमर आहे का. सर्वांचं सहर्ष स्वागत, शुभ सकाळ. आर के फ्री हिट प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आज पहिला दिवस या स्पर्धेचा. पहिल्याच बॉलवर इथे डीआरएस वापरलाय. बॅटिंग करणारा संघ चेंज द गेम वडवली या टीमने. नो बॉल आहे आणि त्यामुळे असेल आता फ्री हिट. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. कमरेपेक्षा जास्त उंचीने हा बॉल टाकला होता आणि त्याचमुळे हा निर्णय चांगला आहे. त्याच्यामुळे जो डीआरएस वापरलाय रिव्ह्यू रिटेन यशस्वी झाला. हा रिव्ह्यू आणि आता ही चूक किती महाग ठरेल हा सर्वात मोठा प्रश्न. फ्रीट बॉल. फ्रीटचा बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल हुक केलाय, जाईल बॉल फाईन लेग आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार या स्पर्धेचा भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा ठोकला ऋतिक पाटीलने. काय फटका होता. स्पेशली जर आपण पाहिलं तर लवकर लाईन पिक केली, परफेक्ट पोझिशन मध्ये आले आणि हा हुकचा दमदार फटका बॅटर ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं. चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला मोठा फटका, सिक्सर. चांगलं टायमिंग, भव्य फटका. नो बॉल बीमर. त्याच्यानंतर मोठी संधी आणि त्याचा संधीचं सोनं. राऊंड विकेटने ऑन द राईज बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं टायमिंग. बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत सध्या फलंदाजीमध्ये. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून सिक्सर. अगदी पहिल्या बॉल पासून काय सुरुवात केली आहे ऋतिकने आणि सडनली पूर्णपणे प्रेशर आता गोलंदाजांवरती आहे. आता जर कुणाल जर आपण विचार केला तर विकेट शोधावी लागेल. अदरवाईज इथनं ऋतिक पाटील जर असेच खेळत राहिले तर फर्स्ट इनिंग मध्ये एक फार मोठा टोटल पाहायला मिळू शकतो. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ओमी नॉन स्ट्रायकिंग एंडला. पंकज माळीवर नक्की दबाव आहे. एक चांगला गोलंदाज आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर जय ब्राह्मणदेव भाटाळे कडून नेहमीच चांगली कामगिरी करत आलाय, परंतु सध्या दबाव त्याच्यावर असेल. राऊंड विकेट. शॉर्ट बॉलचा वापर परत एक वेळा. हुक शॉट. यावेळेला लॉंग लेगचं अंतर कापत जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक वेळेला 6 धावा षटकार. प्रत्येकी बॉल वरती लाईन अँड लेंथ चेंज जरूर झाली, बट नशीब चेंज होत नाहीये. बॅट आणि बॉलचा जसा कॉन्टॅक्ट येतोय बॉल फक्त एकच दिशेने जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 इन अ रो. अफलातून बॅटिंग. अनस्टॉपेबल राहिलाय. पहिला बॉल बीमर होता, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर धाबे थोडेसे दणाणलेत गोलंदाजाचे आणि त्याचमुळे सर्व खेळाडू होता त्याच्या जवळ जात आहेत. शॉर्ट बॉलचा वापर करू नको असं सांगतात, परंतु पडलेला पाऊस, हलकसं साठलेलं पाणी खेळपट्टीवरचं, त्याचा फायदा कुठेतरी उचलायचा आहे, परंतु तो फायदा उचलताना दिसलेला नाहीये गोलंदाज. पंकज आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक लवकर पोझिशन मध्ये येतोय. असं वाटतं की तो घरूनच वडवली गावातूनच सेट होऊन आलाय. पहिल्या बॉल पासून आक्रमण सुरू झालंय. पहिला बॉल तसा पाहिला तर बाहेर टाकला, तिथे बॅट गेली नाही, परंतु त्यानंतर 3 सलग षटकार मारलेत. धावा झाल्यात 19. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, तिथून तो येईल तोपर्यंत एक धाव मिळते. 20 धावा 20. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली. याच दरम्यान या कोणगावच्या सरपंचा प्रथम नागरिक
रेखाताई पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. वरुणजी पाटील साहेब यांच्या त्या माताश्री आहेत आणि त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. अगदी क्लोज होता आणि त्याचमुळे हात अक्षरशः डोक्यावर आहेत विकेट कीपरचे आणि गोलंदाजाचे, परंतु हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. काय सुरुवात राहिली अगदी पहिल्या षटकामध्येच पूर्णपणे फलंदाज इथनं डॉमिनेट करतात गोलंदाजाला. परत एक वेळा ते चित्र, परंतु हा थोडासा लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळे हा वाईड बॉल घोषित केला जाईल. 70-70 स्पोर्ट्स नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट सकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. या अगोदरचा बॉल थोडासा क्लोज होता आणि तुम्ही पाहताय आपल्या कोण गावच्या प्रथम नागरिक रेखाताई पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर रेखाताई मुकादम सदस्य कोणगाव यांचंही आगमन होतंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. चांगला ऑन ड्राईव्ह आणखीन एक डॉट बॉल. फायनली आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे पंकजने आणि अशाच प्रकारे गोलंदाजी करावी देखील लागेल आणि स्पेशली इनिशियल लेवल्सला विकेट काढणं ही गोष्ट मी म्हणेन प्रामुख्याने महत्त्वाची असेल टीम भाटालेसाठी. आता चांगलं कमबॅक केलंय पंकजने. हेलिकॉप्टर फ्लिक केला ऑन साइडला, उडवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील षटकाराने. पहिलं षटक इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 28. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणरायाला वंदन करून करत असतो आणि आज या कोण गावच्या प्रथम नागरिक सरपंच रेखाताई पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच बरोबरने सदस्य ग्रामपंचायतच्या रेखाताई मुकादम इथे उपस्थित आहेत. त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण गणरायाचं पूजन इथे करणार आहोत. तर रेखाताई पाटील आणि रेखाताई मुकादम इथे उपस्थित आहेत. सरपंच आहेत रेखाताई पाटील, सदस्य आहेत ग्रामपंचायतच्या रेखाताई मुकादम यांच्या उपस्थितीमध्ये गणरायाचं पूजन या स्पर्धेमध्ये इथे केलं जात आहे. वाईट बॉलचा इशारा येईल. सामना थोडासा थांबवायचा पंच, आपण लगेचच सामन्याकडे वळतोय कारण या स्पर्धेला शुभारंभ तर झालाय. रेखाताई पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाच्या प्रतिमेचं इथे पूजन केलं जात आहे रेखाताई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. वरुणजी पाटील, वरुणेश पाटील यांच्या त्या माताश्री आहेत आणि आपल्या कोण गावच्या सरपंच आहेत. त्यांच्याच बरोबरीने रेखाताई मुकादम देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. या दोघींच्याही उपस्थितीमध्ये आपण गणरायाला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात केली आहे. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा महासंग्राम तुम्ही पाहताय. गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय रेखाताई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इथे होत आहे. त्यांच्याच सुपुत्राच्या माध्यमातून आपण ग्रामीण धमाका बिग बॅश याच क्रीडांगणावर एक मोठी स्पर्धा दरवर्षी पाहत असतो आणि प्रचंड फेमस झालेली ही स्पर्धा आहे क्रिकेटच्या दुनियेमध्ये. त्याच्यामुळे चर्चेमध्ये असतं हे क्रीडांगण. आणि आता रेखाताई मुकादम ग्रामपंचायतच्या सदस्य त्यांच्या उपस्थितीमध्ये गणरायाच्या प्रतिमेचं पूजन इथे होत आहे. आपलं दोघींचंही
या भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. आणि आता पंचांना विनंती आहे, सामना लगेच सुरू करा. गणरायाला श्रीफळ अर्पण इथे केलं जाते. गणपती बाप्पा मोरया. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आहेत 28 आणि आता एक एक्स्ट्रा 29 आणि इथे बॅटची कडा घेतली आहे. आउट होईल फलंदाज ऋतिक. पियुषने एक मोठा धक्का दिलाय. ऋतिक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. इथे चेंज द गेम वडवलीला पहिला झटका. हेच तर हवं होतं. पहिली विकेट इथनं काढत असताना गोलंदाज पियुष, कारण ज्याप्रमाणे ऋतिक बॅटिंग करत होता, मी या अगोदर देखील उल्लेख केला की जर तो असाच खेळत राहिला तर एक मोठा टोटल बनवला जाऊ शकतो. बट जर इथनं विकेट काढली गेली तर कमबॅक पॉसिबल आहे आणि अगदी सफलता मिळत असताना गोलंदाज पियुष मालीला. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ही विकेट नाहीये, ही संधी आहे मॅच मध्ये कमबॅक करण्याची. माळीचा बोलबाला नक्की असेल या मॅच मध्ये, कारण सर्वात मोठी विकेट त्याने घेतली आहे. इनफॉर्म बॅटर. निराशा अगदी स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावर. कॅप्टन परतलाय. 6 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी त्याने साकारली. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्ञानेश्वर मुकादम स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. 29 लॉस ऑफ 1 विकेट. कमबॅक होईल इथे, नक्की होईल. 2 ओव्हरचा पॉवर प्ले आहे. हा बॉल थोडासा बाहेर निघतोय. पंचांचा इशारा. आणखीन एक वाईड बॉल. आणि 2 ओव्हरचा मॅन्डेटरी पॉवर प्ले असल्यामुळे पॉवर प्ले मध्ये देखील क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा आहे. तुम्ही भिवंडी ब्लास्ट ही स्पर्धा पाहिली. आता तुमच्या समोर भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी येते आणि रबर बॉल म्हटल्यानंतर या क्रीडांगणावर चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्यात. शॉर्ट बॉलचा वापर बाउन्सर इथे टाकलाय. पंच नक्की आता पाहतात एकमेकांकडे आणि आता डिसिजन येईल. हा वाईट बॉल. मुन्ना पठाण यांचा एक्स्ट्रा रनचा इशारा. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढल्यात, धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 31. बघा एक झटका जरूर लागला, बट तरी सुद्धा जर आपण स्कोर कार्ड जर पाहिला तर जितक्या रन स्कोर कार्ड वरती हव्या आहेत तितक्या तर आहेत. स्टार्ट भरपूर चांगला आहे. ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरला कोणी नाहीये. तिथे सिंगल मिळेल फलंदाज विशालला. त्याच्या खात्यामध्ये भर पडेल आणि इथे दुसरा रनचाही प्रयत्न होता. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, त्याची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॉल जर गवतामध्ये गहाळ झाला तर 4 धावा जास्तीत जास्त तुम्ही धावून काढू शकता. परंतु बॉल जर एखाद्या खेळाडूला मिळाला आणि त्याने जर थ्रो केला तर मात्र धावा धावता येऊ शकतात. लक्षात घ्या. बॉल गवतामध्ये कुठे जर हरवला आणि हात वर केले तर 4 धावा दिल्या जातील बॅटिंग करणाऱ्या टीमला. जास्तीत जास्त 4. त्याच्यावर ते जास्त धावू शकत नाहीत. हेच नियम आपण या अगोदर देखील वापरलेत. 12 ओव्हरच्या मॅचेस ज्यावेळेला 70-70 प्रस्तुत मान्सून ब्लास्ट या स्पर्धेच्या झाल्या होत्या. शॉर्ट बॉलचा वापर आहे. चांगला पुलचा फटका, परंतु इथे बॅलन्स चांगलं होतं या फटक्यामध्ये. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर जाईल. एका धावेचा प्रयत्न तिथे होईल. उमंग होता टीमचा कॅप्टन. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 33 धावा 33. आणि जर ओमीची बॅटिंग जर आपण पाहिली तर पूर्णपणे स्टेबल दिसतो, कारण त्याला देखील माहिती आहे की आता ऋतिक बाद झाला आणि त्यानंतर जिम्मेदारी आता स्वीकारण्याची पूर्णपणे जबाबदारी ही ओमी आणि विशालच्या खांद्यांवरती आहे. चांगलं दृश्य टिपलं होतं 70-70 स्पोर्ट्सच्या कॅमेरामॅनने. स्लो मोशन मध्ये पाण्यातून ज्यावेळेला एखादा खेळाडू घसरतो त्यावेळेला जे पाण्याचे फवारे उडतात ते दृश्य चांगलं होतं. या गोष्टी तुम्हाला पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगल्या पाहायला मिळतील. ओ चांगला बॉल. गुडलिन स्पॉट वरून चांगला गेला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. तिथे दीपू माळीच्या हातामध्ये हा डॉट बॉल. येस, पेस अँड बाउन्स पाहायला मिळाला. पूर्णपणे सरप्राईज करणारी ही डिलिव्हरी होती. आणखीन एक डॉट बॉल येतो आणि कुठे ना कुठे भाटाली टीमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर एक कमबॅक ओव्हर. येस, पहिल्या ओव्हरमध्ये 28 होते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्यात. बॅटची परत एक वेळा कडा स्लाइस करत असताना फ्लाय स्लिप मध्ये कॅच ड्रॉप. हे झेल घ्यावे लागतील. प्रेमने हा झेल सोडलाय. नाव जरी प्रेम आहे तरी तुम्हाला दयामाया दाखवायची नसते ज्यावेळेला बॅटर चांगल्या फॉर्म मध्ये असतात. आणि प्रेमने एक सोपा झेल सोडलाय.
आणि विशालची कॅच ड्रॉप झाली. कुठे ना कुठे ही कॅच पकडायला हवी होती, कारण बघा जेव्हा तुम्ही एखादी मोठी स्पर्धा खेळता खऱ्या अर्थाने अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्याच लागतील. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन गावदेवी साई आणि चिंचपाडा पेन टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर. पहिला बाउन्सर पहिले झाला होता, त्याच्यामुळे नो बॉलचा इशारा त्या पंचांकडून येईल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या चुका टाळाव्या लागतील. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर इथे केलाय आणि कॅरी झालाय का हे पाहायचंय. आणि परत एक वेळा नो बॉलचा इशारा अंपायर कडून, कारण हाईट फॅक्टर याच गोष्टीची माहिती मगाशी कॅप्टनला देण्यात आली होती की बाउन्सर जर तुम्ही टाकत असाल, फलंदाजाने अटेम्प्टही केला असेल, तो जर डोक्याच्या वर असेल तर मात्र नो बॉलच घोषित करण्यात येईल. येस, ॲक्शन रिप्ले जरी आपण पाहिला तर यस डोक्याच्या फारच वर हा बॉल होता. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. वाचण्याचा प्रयत्न केला जातो, बट मी नेहमी सांगतो की क्रिकेटमध्ये कधी वाचण्याचा प्रयत्न नका करू, लढण्याचा प्रयत्न करा. बट आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. 36 धावा फलकावर आहेत. पियुष पुढचा बॉल घेऊन. हा बॉल चांगला नाही, तेवढाच दर्जेदार फटका पाहायला मिळतोय, परंतु कवच मधून फिल्डर येतील. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय आणि भन्नाट फॉर्म मध्ये आहे. काल देखील नगरसेवक ट्रॉफी मध्ये चांगली कामगिरी केली आहे ओमी केनीने, त्याच्यामुळे ओव्हरची होते समाप्ती. एक शतक देखील त्याच्या नावावर आहे. माथेरानच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना अनेक अर्धशतकांचा धडाळा त्याने क्रिकेटच्या जगतामध्ये लावलाय. किलर मिलर या टोपण नावाने त्याची ओळख आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 38, 38 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 28, सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्यात स्कोअर बोर्डवर 10 आणि 6च्या ओव्हरच्या मॅचमध्ये जर याच सरासरीने धावा सुरू राहिल्या तर मोठी धावसंख्या नक्की उभारता येईल. हे आमच्या स्पर्धेचे आयोजक भावेश पवार यांना तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवर. बिलाल शेख आणि भावेश पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कोण गावची ग्रामस्थ मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि 6 ओव्हरमध्ये या सरासरीने खेळ राहिला तर पहिल्याच मॅचमध्ये शतक तुम्हाला पाहायला मिळू शकतं. 114 धावा बनवू शकतात. 18च्या सरासरीने 110, 20च्या सरासरीने 118 आणि 22च्या सरासरीने 126 हे प्रोजेक्टेड स्कोर आहेत. परंतु इथूनही कमबॅक होईल असं वाटतंय गोलंदाजी करणाऱ्या टीमचं, कारण पॉवर प्ले आता संपलाय. 2 ओव्हरचा पॉवर प्ले संपल्यानंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 38. बट लास्ट ओव्हरचा जर विचार केला तर कुठे ना कुठे ऊर्जा संचारित करणारं ते षटक होतं, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये कुठे ना कुठे गोलंदाजाने 28 धावा कन्सीड केल्या होत्या. त्या कंपॅरिझनमध्ये लास्ट ओव्हरमध्ये 10 धावा म्हणजे कमबॅक करण्यास सुरुवात केली. आणि तिसऱ्या षटकामध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण गोलंदाज प्रयाग माळी तयार होतोय. प्रयाग मागच्या हंगामात चांगली कामगिरी केली होती या सर्वच खेळाडूंनी. ज्या वेळेला RK फ्री हिट प्रस्तुत भिवंडी रबर बॉल ची स्पर्धा रंगली आणि त्याच्यामुळे हे चर्चेमधले खेळाडू आहेत. विशेष म्हणजे पंकज माळी देखील होता. प्रयाग चांगली कामगिरी करत आलेले खेळाडू आहेत. चांगल्या फॉर्म मध्ये होते पंकज माळी. प्रयाग माळी मानकोलीच्या ग्राउंडवर यावेळेला ही स्पर्धा संपन्न झाली. RK फ्री हिट प्रस्तुत यावेळेला कोणगावच्या ग्राउंडवर त्यांना खेळायचंय. पहिलाच बॉल इनसाइड आउट. खूपच चांगला फटका थ्रू दी कव्हर्स केलाय, परंतु सकाळी भरपूर पाऊस पडलाय त्याच्यामुळे या मैदानावर जे पाणी साठलंय तिथे पावसामध्ये नक्की बॉल थांबतोय. 3 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता आणि 3 धावा इथे नक्की मिळतील फलंदाज विशाल पाटीलला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरमाडीतनं पाहायला मिळाली आणि स्पेशली भरपूर पाणी साठले त्या अनुषंगाने आउटफील्ड देखील धीमी आणि म्हणूनच रनिंग बिटवीन द विकेट देखील मॅटर करणार आहे. 3 मिळतील आणि धाव फलक आता 41. टीम गावदेवी साई आणि त्याचबरोबर चिंचपाडा पेन दोन्ही टीमच्या कॅप्टनने आमच्या मॅच रेफरीशी संपर्क साधायचा आहे. सचिन कदम यांच्याशी आपली
जी खेळाडूंची यादी आहे ती तुम्हाला द्यायची आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल नाहीये, परंतु खेळाडूंची यादी देणं गरजेचं आहे सॉफ्टवेअर अपडेटसाठी. शॉर्ट बॉलचा वापर होता, पूल करायचा होता आणि सरळ चालला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. मी मगाशीच उल्लेख केला होता की कमबॅक नक्की करताना दिसेल. प्रयाग एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या 2 बॉलवर आतापर्यंत स्कोर बोर्डवर 3 धावा. मग ओमीच्या बॅटमधनं एक सिक्सर जरूर आला, बट त्यानंतर ओमी कुठे ना कुठे शांत दिसतोय. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कॉन्टॅक्ट होत नाहीये. आणखीन एक चांगला बॉल. इथे फुटवर्क नव्हतं, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला विकेट कीपर चुकलाय आणि त्याचा फायदा होतोय. बायचा इशारा अंपायर कडून. रमाकांत पवार यांचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल. धावा वाढतायत. धावा झाल्यात 42, 42. फर्स्ट ओव्हरमध्ये एक्सप्रेस गतीने सुरुवात होती, बट ज्याप्रमाणे दुसरं षटक टाकलं गोलंदाजाने, तिथनं जर आपण पाहिलं तर अगदी पियुषच्या पावलांवरती पाऊल टाकून प्रयाग देखील तशीच गोलंदाजी करतोय. 3 मध्ये आतापर्यंत फक्त जर आपण पाहिलं तर 4च धावा त्याने देखील खर्च केल्या. एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्यामध्ये एक बायच्या स्वरूपात धाव आली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात पहिल्या बॉलवर 3 आल्या. त्याच्यामुळे दबाव बनवतोय प्रयाग. शॉर्ट बॉलचा वापर. ही लाईन थोडीशी पाहावी लागेल. पंच सांगतायत हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 43, 43 रन. दुसऱ्या टीममध्ये चांगल्या आयकॉन खेळाडू आहेत दीपू माळी आणि विजेंद्र पाटील. दीपू माळी म्हटल्यानंतर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगले रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. चांगला क्रिकेट खेळत आलाय. तसं पाहिलं तर मानकोलीच्या ग्राउंडवर त्याच्या बॅटमधून दमदार बॅटिंग झाली होती. अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा बाहेर टाकण्याचा परत एक वेळा प्रयत्न. आणखीन एक वाईट बॉल. कुठे ना कुठे डिफेन्सिव्ह माइंडसेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. फलंदाच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल येतो. लाईन अँड लेंथ मध्ये थोडेसे चेंजेस आणावे लागतील. हा बॉल चांगला आणि तेवढाच दर्जेदार फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न करत असताना एक चांगला झेल टिपलाय उमंग माळीने. कॅप्टन आलाय धावत फिल्डरच्या स्वरूपात आणि ते मात्र एक मोठी विकेट मिळाली आहे प्रयागला. प्रयाग आज नक्कीच चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. हलकासा शॉर्ट बॉल होता, दुरून खेळला शरीरापासून आणि स्वीपर कव्हरला धावत असताना उमंगने नक्कीच एक आशेचा किरण दाखवलाय टीमसाठी. मोठ्या फटक्यासाठी तर अटेम्प्ट करायचंच होतं, कारण लास्ट ओव्हर देखील पूर्णपणे शांत गेलं. त्यानंतर या षटकामध्ये देखील आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाही. त्या अनुषंगाने हा प्रयत्न विशालने जरूर केला, बट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक अप्रतिम कॅच पकडली उमंग माळीने. चांगला झेल. ऑलमोस्ट कव्हर्समधून स्वीपर कव्हरला धावत जाऊन झेल टिपल्यानंतर टाळ्या वाजवतोय स्वतः गोलंदाज. हा कॉन्फिडन्स आहे, तो खूप महत्वाचा ठरतो. कारण कॅप्टन ज्यावेळेला अशी कामगिरी करतो टीमसाठी, त्यावेळेला नक्कीच इतर जे खेळाडू असतात त्यांचे देखील खांदे थोडेसे बळकट होतात. त्यांनाही वाटतं की आता काहीतरी करण्याची संधी आहे आपल्याकडे. सुहास पवार येईल. दोन्ही आयकॉन खेळाडू आता इन ॲक्शन. आणि या स्पर्धेचा फॉर्मॅट पहा. फक्त 10,000 प्रवेश फी आहे. ग्रामीण गटासाठी 2 ऑल इंडिया आयकॉन खेळवण्याची संधी तुमच्याकडे आहे. आणि विशेष म्हणजेच त्याचमुळे चर्चा आहे आज या स्पर्धेची. कारण महाराष्ट्रातले, भारतातले मोठमोठे खेळाडू इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक संघाच्या दरम्यान 2-2 खेळाडू आज आपलं नशीब आजमावताना दिसतील. एन्जॉय करतील क्रिकेट. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. चॅम्पियन कोण ठरेल हे पाहायचं आहे. 5 दिवसाच्या खेळामध्ये 3.5 लाख रुपयाचं पारितोषिक. पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर एवढं मोठं पारितोषिक पहिल्यांदा कुठल्या स्पर्धेमध्ये येत आहे. शॉर्ट बॉलचा वापर. पहिलाच बॉल दे घुमाके. चांगला फिरवलाय स्क्वेअर लेगला. पंचांचा इशारा येईल. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. षटकार. काय सुरुवात केली आहे सुहासने. अप्रतिम फटका. षटकाराने सुरुवात करतो आपल्या डावाची. पूर्णपणे लास्ट बॉलवरती विकेट गेली होती. प्रेशर बनवायचं होतं नवीन फलंदाजावरती, बट तसं काही करता आलं नाहीये. या षटकाराच्या मदतीने आता अर्धशतक पूर्ण झालंय. चेंज द गेम. वडवली बी या टीमची धावसंख्या 50. तिसऱ्या ओव्हरमध्ये स्लोअर वन. बीट केलंय फलंदाजाला. गतीने बीट केलं. आय थिंक ज्या पद्धतीने बॉलवर बोटे फिरवली. आणि आता बॅटरने परत एक वेळा DRS वापरलाय. कारण पहिला रिव्ह्यू त्यांचा यशस्वी झाला होता. परत एक रिव्ह्यू त्यांनी वापरलाय. हा बीमरसाठी रिव्ह्यूचा वापर होतोय, कारण ऑन फील्ड अंपायरने
हा योग्य बॉल कळवलाय, चॅलेंज केलंय त्यांच्या निर्णयाला. नो बॉल आहे. परत एक वेळा रिव्ह्यू त्यांचा यशस्वी होतोय. चांगलाच फसवलं होतं गोलंदाजाने, नो डाऊट. हवेमध्ये बीट केलं होतं कमी गतीने बॉल टाकून, परंतु शेवटी उंची जास्त राहिली या बॉलची आणि त्याचमुळे बीमरची घोषणा होते. टीमची धावसंख्या 51 झाली आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. प्रयागचं हे चांगलं षटक मी म्हणेन. षटकार एक ट्रिपल आली आहे, परंतु त्याच्यानंतर काही खराब बॉल आलेत. 12 धावा आल्यात आणि 12 ऑलमोस्ट चालून जातात पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. 12ची सरासरी. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. शेवटचा बॉल देखील बरोबर टप्प्यावर ऑन साईडला वळवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर धावतोय अक्षरशः त्या पाण्यामध्ये. पाणी उडवत जात असताना तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. सुहासच्या खात्यामध्ये एक षटकार सुहासने मारलाय. 8 वर तो खेळतोय. षटकाची समाप्ती होते. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा फलकावर. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी. 3 ओव्हरमध्ये 53 आणि 2 विकेट गेलेत आणि आता आपण असं देखील म्हणू शकतो की मॅच बॅलन्सेबल स्थितीमध्ये. कारण पहिलं षटक जेव्हा झालं होतं वन वे ट्रॅफिक पाहायला मिळाली होती. 28 धावा आल्या आणि त्यानंतर लास्ट 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर ब्राह्मणदेव भाटाले टीमचा हा कमबॅक फारच चांगला राहिला. बट अजून देखील भरपूर काय घडलं जाऊ शकतं, कारण येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजून देखील बाकी आहे. 17.67 चा करंट रन रेट आहे. चला दोन्ही टीम आपल्यासाठी कॉल आहे शेवटचा. गावदेवी साई आणि चिंचपाडा पेन. कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, त्याच्यामुळे लवकरात लवकर या. आपली लिस्ट अपडेट करून घ्या, जेणेकरून 70 चे जे बाकी टेक्निकल टीम आहेत ते तुमची नावं त्यांच्या त्या स्कोरिंग सॉफ्टवेअरमध्ये ॲड करतील. लवकरात लवकर दोन्ही टीम यायचंय. गावदेवी साई आणि चिंचपाडा पेन. टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. ही स्पर्धा खेळण्याची उत्कंठा गावदेवी साई या टीमला भरपूर जास्त होती आणि त्यांचेच भरपूर कॉल आले होते. ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत त्यांना खेळायची होती आणि आता ते इनॅक्शन असतील नेक्स्ट मॅच मध्ये. गावदेवी साई आणि चिंचपाडा पेन. त्याच्यानंतर यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे वर्सेस A1 जोडी वाकळण. शॉर्ट बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धावा मिळतील. षटकार. ताकद पाहायला मिळाली ओमी केणीच्या फटक्यामागे, कारण पूर्णपणे रेडी होता शॉर्ट बॉलसाठी आणि जसं पाहिलं की शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. पुलचा हा दमदार फटका. तर षटकार इथे मिळेल. पहिल्याच बॉलवर पियुषच्या विरुद्ध आक्रमण. पियुष एक चांगला गोलंदाज आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली. राष्ट्रगीत इथे सुरू होते, त्याच्यामुळे सर्वांना विनंती आपल्या जागेवर आपण स्तब्ध उभं राहायचंय. धन्यवाद. भारत माता की जय. गावदेवी साई आणि त्यांच्या विरुद्ध RV11 चिंचपाडा या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. मिड इनिंग मध्ये टॉस होईल. हा थोडासा बॉल दूर ठेवलाय बॅट पासून, बॅटर पासून, आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. हा दबाव आहे षटकाराचा, कारण अगदी पहिल्याच बॉलवरती सिक्सर आला होता आणि तो प्रेशर आता गोलंदाजाला जाणवतो. साठ धावा स्कोर बोर्डवर. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. बॉल समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये. परफेक्ट पॉवर. किलर मिलरच्या पॅट मधून, ओमी केनीच्या पॅट मधून सिक्सर. लाजवाब फटका होता समोरच्या दिशेने.
काय बॅटिंग करतोय ओमी. थोड्या वेळा अगोदर असं वाटत होतं की पहिला सिक्सर जेव्हा त्याच्या बॅटमधनं आला होता शांत वाटत होता, पण त्यानंतर या षटकाला काय सुरुवात केली. बॅक टू बॅक 2 मोठे फटके ओमीच्या बॅटमधनं आणि पुन्हा एकदा आता आपण म्हणू शकतो की चंद्रकांत स्मृती चेंज द गेम. वडवली बी बॅक ऑन ट्रॅक. 2 फ्रेममध्ये ते हा फटका इथे दाखवलाय 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 2 फ्रेम 2 विंडो आणि टीमची धावसंख्या 66. पियुष आता नक्कीच या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरतोय. त्याच्याकडे कॅप्टनने षटक सोपवले, दुसरं ऑप्शन होते या टीमकडे, परंतु शेवटी पियुषवर भरोसा दाखवला, कारण पॉवर प्लेमध्ये त्याने फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या ओव्हरच्या सुरुवातीलाच त्याने 13 धावा खर्च केल्यात. फक्त 2 बॉल टाकून झालेत. आक्रमण करत असताना ओमी केनी. बॅटची कडा स्लाइस होतोय. फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु थोडासा बॉल पुढे पडतोय. या क्षेत्रामध्ये तुम्हाला फिल्डर थोडेसे जवळ सजवावे लागतील, कारण सध्या पाऊस पडलाय, तिथे पाणी साठलंय. अशा परिस्थितीमध्ये एवढं दूर फिल्डर सजून चालणार नाही. आणि कारण मागच्या दिशेला ज्या पद्धतीमध्ये पाणी साठलंय तिथे तर बॉल थांबणारच आहे. ही चूक सध्या होतीये आणि तेच आता प्रयत्न करत असताना ओमी केनी आता फलंदाजीमध्ये पोहोचलाय 22 वर. 11 बॉल त्याने फेस केलेत. 200च्या ऑलमोस्ट स्ट्राईक रेटने खेळतोय. सुहास 3 बॉलमध्ये 8, ऑलमोस्ट 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. शॉर्ट बॉलचा वापर, अपरकट, दोन्ही पाय हवेत होते. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर धावतायत बॉलच्या दिशेने, परंतु बॉल जाईल टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. दोन्ही बाजूंनी आता अटॅकिंग माइंडसेटने बॅटिंग होत आहे. एका बाजूने ओमीच्या बॅटमधनं मोठे फटके येतात, तर अगदी त्याला साथ देत असताना सुहास पवारच्या बॅटमधनं देखील हा एक दमदार फटका येतोय. चौकार. पूर्णपणे हे षटक टीम वडवली बी साठी भरपूर चांगलं राहिलंय. नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. बीमर आहे आणि त्यामुळे पंचांचा इशारा. 7 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. ही खराब गोलंदाजी पियुषची या ओव्हर मध्ये. बॉलची मागणी होते. फसलाय हा निर्णय कॅप्टनचा. पियुषकडे गोलंदाजी त्यांनी सोपवली, परंतु कुठलाही कॅप्टन असता तर हाच निर्णय घेतला असता, कारण पॉवर प्ले मध्ये फक्त 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या या ओव्हर मध्ये. मात्र तो जास्त महागडा ठरतोय. त्याच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय या ओव्हर मध्ये. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार आलाय. धावा सातत्याने येत आहेत. 25 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये त्याने खर्च केल्यात. बॉल टाकून झालेत फक्त 4 बॉल मध्येच 25 धावा खर्च करण्यात आल्यात. आणि नेक्स्ट बॉल आता फ्रीट आहे. महागडे षटक. टीमची धावसंख्या 78. 78. सुहास पवार कमी गतीने टाकलाय बॉल थोडासा बाहेर, आणि लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध थोडासा लाईन विसरल्यासारखा वाटतोय गोलंदाज. राईटी बॅटरच्या अगेन्स्ट पहिल्या ओव्हरमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली, परंतु लेफ्टी बॅटर त्याच्या समोर आल्यानंतर थोडासा दबाव वाटतोय गोलंदाजीमध्ये पियुषवर. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना 79 रन झालेत. 79 धावा. शॉर्ट बॉलचा वापर परत एक वेळा बॅकफुटला जात असताना कट केलाय. थोडासा अपिश खेळत असताना गलीमधून फिल्डर धावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुहास पवारचा 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 81. 3 ओव्हर जेव्हा समाप्त झाले होते असा उल्लेख देखील आपण केला होता की कमबॅक झाला, बट या षटकानंतर पुन्हा एकदा वडवली बी टीम या मॅच मध्ये पुढे पाहायला मिळत आहे, कारण फार जास्त रन्स खर्च झाला पियुषच्या माध्यमातून या षटकामध्ये. स्पेशली सुहास आणि ओमीने काय बॅटिंग केली. वाईड यॉर्करचा प्रयत्न, जास्त वाईड अँगल, पंचांचा इशारा. आणखीन एक वाईड एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. धावा झाल्यात 82. खराब गोलंदाजी या ओव्हर मध्ये पियुष कडून. 4थं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच. 82 धावा स्कोर बोर्डवर. पहिल्याच मॅच मध्ये 100 नक्की पाहायला मिळू शकते. फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. प्रेक्षक बनून राहील. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकार. अफलातून फटका, लाजवाब फटका बॅटर सुहास पवारच्या बॅटमधनं येतोय. पूर्णपणे डॉमिनेट केलं या षटकामध्ये पियुषला. ज्या पियुषने पहिलं षटक फार चांगलं टाकलं होतं, तर त्याचं दुसरं षटक जर आपण पाहिलं ऑल ओव्हर त्याने रन कन्सीड केलाय या षटकामध्ये. 35.
आणि टोटल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 88 धावा धावफलकावरती. विकेट गेले 2. अजून देखील येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. बॉलची मागणी होते आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. 88 धावा स्कोर बोर्डवर आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या लिस्ट अपडेट झाले असतील तर लगेच टॉस केला जाईल मिड इनिंग मध्ये. चला टीम ब्राह्मणदेव भाटाळे थोडंसं सहकार्य करा, फास्ट क्रिकेट खेळा, कारण यानंतर देखील भरपूर मॅचेस आहेत. 6-6 ओव्हरचे सामने कव्हर करायचे आहेत. पंकज माळी ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी मार्कवर. नंतर गावदेवी साई विरुद्ध RB 11 चिंचपाडा या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच. त्यानंतर यशवंत भाऊ पाचंगे पारगाव विरुद्ध एवन जोडी वाकळण, टेंबिवली विरुद्ध दारावे. अशा मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळतील. डेड बॉलचा इशारा. पहिलाच बॉल चांगलाच वळवलाय, फिल्डर होता तिथे, परंतु भरपूर वेगाने बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा, बाउंड्री चेक केली जाईल. 6 की 4 आहे. ते उमंगही सांगू शकतो 6 आहे. षटकार. धन्यवाद. ही खेळाडू वृत्ती दाखवा जेणेकरून टाइमपास होणार नाही, कारण आपल्याला माहिती असतं बॉल एक्झॅक्ट कुठे पडलाय. तुम्ही फिल्डर आहात, तुम्ही बाउंड्री लाईनच्या जवळ आहात, त्यामुळे उमंगने लगेचच इशारा केला. थँक्यू. 6 धावा इथे मिळतील आणि 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 94 94 धावा फलकावर लागल्यात. 94. पाचवं षटक सध्या प्रगतीपथावर. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर विकेटने. हा थोडासा ओव्हरपिच बॉल होता फुलर लेनचा आणि लगेचच ओळखला. फक्त सिंगल इथे मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 95 95. पाचवं षटक सुरू असताना कमबॅक डिलिव्हरी इथनं टाकत असताना गोलंदाज पंकज माळी, कारण आता त्याला देखील ठाऊक आहे की इथनं रन्स थांबवाव्या लागतील, कारण 95 सध्याच्या घडीला आहेत आणि अजून देखील 10 चेंडू बाकी आहेत फर्स्ट इनिंग मध्ये. चांगला बॉल, चांगला बॉल. हा बरोबर लाईनवर बॉल होता. हा जर पायावर लागला असता तर नक्कीच पंच देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले असते. ज्या पद्धतीने फुलर लेनचा बॉल इथे टाकण्यात आला, आणि ही गोलंदाजी यापूर्वी करायला पाहिजे होती, कारण पूर्वी भरपूर महागडे ठरलेत गोलंदाज. पहिल्याच ओव्हरमध्ये पंकजने देखील 28 धावा दिल्या होत्या. रिदमच नव्हता पहिल्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये नक्की षटकार आला, परंतु त्याच्यानंतर दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावर त्याने टाकलेत. 8 धावा या ओव्हरमध्ये. आता समोर मारला आणखीन एक मोठा धमाका डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट 6. 6 धावा. रिप्ले पाहूया, काय फटका होता. या अगोदर जर आपण पाहिलं तर परफेक्ट लाईन अँड लेंथ होती, बट हा बॉल अगदी स्लॉट मध्ये समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओमीचा बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका. ओमी थांबत नाहीये. जेव्हा ओपनिंगला आला थोडा वेळ सुरुवातीच्या काही षटकांमध्ये तो शांत जरूर दिसला, बट लास्ट ओव्हरमध्ये जशी त्याने आक्रमणाला सुरुवात केली आहे तसं तो आता आपण पाहिलं तर प्रत्येकी बॉल अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ओमीचा पाहायला मिळतो. 102 धावा लागल्यात फलकावर. 100 शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल मागे चाललाय, फिल्डर आहे, धावतोय बॉलच्या मागे, नाही पोहोचू शकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओमी केनीकडून. रनआउटची संधी आता निर्माण झाली आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता होईल, कारण बॅकअपला खेळाडू नाहीये आणि अखेर तो थांबलाय. 2 धावा ऍड होतील. 104 धावा. ओमी पोहोचलाय 37 या आकड्यावर. 37 नॉट आउट. 104 सध्याच्या घडीला स्कोर कार्ड देखील आता डेंजर झोन मध्ये चालला आणि
पहिलं अर्धशतक देखील या स्पर्धेमधलं पाहायला मिळू शकतो, कारण सध्याच्या घडीला ओमी देखील 37 वरती नॉट आउट आहे. पुढचा बॉल पंकज माळीचा. चांगलं षटक राहिलंय, सातत्याने शॉर्ट बॉलचा वापर त्याने चांगला केला. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोडंसं शांत ठेवलं फलंदाजांना. आणखीन एक समोर षटकार आला, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आता ओव्हरची समाप्ती होते. 17 धावा याही ओव्हरमध्ये आल्यात आणि 5 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 105 आहे. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी. 105 105 धावा धावफलकावरती, आणि त्यामध्ये स्पेशली कंट्रीब्युशन आपण पाहिलं तर सुरुवातीच्या षटकामध्ये पहिलं षटक ऋतिक पाटील फार चांगली बॅटिंग केली, आणि त्यानंतर विशालने देखील प्रयत्न चांगले केले, बट तितकी चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून या मॅचमध्ये झाली नाही. बट त्यानंतर सुहास आणि ओमीच्या जोडीने टीमला एक अगदी मोठ्या टोटलच्या दिशेने ते घेऊन चाललेत, कारण 5 ओव्हर्समध्ये 105 लॉस ऑफ 2 विकेट्स, आणि अजून देखील येणारा एका षटकाचा खेळ बाकी. करंट रन रेट सध्याच्या घडीला 21 रन प्रति ओव्हरने रन्स बनवले जात आहेत. गावदेवी साई आणि RV11 चिंचपाडा या दोन टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचंय. मेन स्टेजवर लगेचच टॉस केला जाईल जसा हा डाव संपेल. लास्ट ओव्हर, आणि लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी विजेंद्र, आयकॉन खेळाडू विजेंद्र पाटील, मॅन फ्रॉम वेल्ले विजेंद्र पाटील. आणि एक चांगला ऑलराऊंडर आहे विजेंद्र. पहिलाच बॉल ज्याचा उल्लेख मी चर्चा करत होतो, एक चांगला ऑलराऊंडर आहे, चांगला उसळी घेणारा, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्याने विकेट किपर दीपू माळीच्या हातामध्ये. सोप्पा झेल फलंदाज ओमिकेने आउट. आऊट जरूर झालाय ओमी, बट रिस्पॉन्सिबिलिटी जी त्याच्या खांद्यांवरती होती ती त्याने पार केली, कारण 16 चेंडूंवरती तब्बल 38 धावांची एक चांगली नॉक ओमीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. न्यू बॅटर शुभम पाटील आता मैदानामध्ये आलाय. 5 बॉल खेळण्याची संधी मिळेल. ब्राह्मणदेव वाटाळे जास्त टाइम घेऊ नका प्लीज. विकेट गेल्यानंतर सर्व एकत्र येण्याची गरज नाहीये. लगेचच मॅच सुरू ठेवा, कारण जास्त टाइम झालाय. सुरुवातच आज आपण उशिराने केली आहे. या स्पर्धेची भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 RK फ्री हिट भावेश पवार बिलाल शेख यांचं आयोजन तुम्ही पाहता भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून. पहिल्या दिवसाचा खेळ, पहिला सामना, सेकंड मॅच. गावदेवी साई RV चिंचपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, आणि थोड्याच वेळात त्याचा टॉस होईल. महत्वपूर्ण मॅच, यानंतरचा महत्वाचा सामना तुमच्या भेटीला येईल. तेही दोन संघ मातब्बर आहेत. योगेश पवार इन ऍक्शन असतील. फिरोजही दिसतोय. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर चांगली उसळी घेत गेलाय, आणि इथे फलंदाज बाद. आणि हा प्रयत्न होणारच होता, कारण सुहासला स्ट्राईक हवी होती, आणि स्ट्राईक आता मिळाली आहे. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट इनिंग मध्ये. न्यू बॅटर कमलेश पाटील, परत एक वेळा एक लेफ्टी बॅटर सुहास पवारच्या बरोबरीने. कमलेश पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. सुहास पवार आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय, आणि या ओव्हरमध्ये विजेंद्रने नक्कीच कमाल केली आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळवली, त्याच्यानंतर आणखीन एक रनआउट मध्ये फलंदाज शुभम पाटील आउट झालाय. त्याच्यामुळे या षटकामध्ये जे डेथ ओव्हर आहे, या ओव्हरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न सुरू झालाय, आणि 105 धावा 6 ओव्हरच्या मॅचमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये शक्य आहे. होतात धावा, 120 धावा देखील चेस झालेल्या आहेत पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. त्याच्यामुळे हे जे 4 बॉल आहेत पुढचे, ते विजेंद्र पाटीलला चांगल्या टप्प्यावर टाकावे लागतील. फास्टेस्ट अर्धशतक देखील येतं पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. 10-12 बॉलमध्ये देखील 50s पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे होऊ शकतात चेस धावा. शॉर्ट बॉल, परत एक वेळा हुक शॉट, यावेळेला 6 धावा नक्की मिळताना दिसतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बघा, जितक्या गतीने हा बॉल आला तितक्याच जर आपण पाहिलं तितक्याच दुप्पट गतीने हा बॉल बाहेर गेला, कारण सुहास रेडी होते या स्ट्रोकसाठी.
शॉर्ट पिच डिलिव्हरी हुकचा हा फटका सुहास पवारच्या बॅटमधनं. एक चांगलं फिनिश हवं आहे आणि सुहास ते करतात. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या नेल्सन आकड्यावर 1-1-1. लॉस ऑफ 4 विकेट. 4 फलंदाज बाद 111 वर. हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. ही लेंथ देखील चांगली आहे. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. एकच षटकार या ओव्हरमध्ये आलाय. 4 बॉलचा खेळ संपला. 111 धावा. 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे. सुहास पवारला देखील थोडंसं थांबवलंय कारण एक षटकार मारला त्याच्यानंतर बीट केलं विजेंद्र पाटीलने. वेल्ले गावचा हा खेळाडू. हा बॉल थोडासा ओव्हरपिच होता, त्याच्यावर आक्रमण केले ऑन साइडला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल सीमारेषा पलीकडे. दुसरा षटकार सुहासचा या ओव्हरमध्ये. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक. अगदी जसं पाहिलं की बॉल फुल्लर लेंथ आहे, अगदी स्ट्रेट बॅटने लॉंग ऑनला क्लिअर करत असताना सुहास पवारच्या बॅटमधनं आणखीन एक दमदार स्ट्रोक. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून जाईल. 6 धावांसाठी 6 धावा मिळतील आणि शेवट चांगला राहिला या षटकाचा सुहास पवारसाठी कारण 3 षटकार या ओव्हरमध्ये त्याने ठोकलेत. पहिलं सत्र इथे संपलंय आणि पहिल्या सत्रानंतर स्कोर बोर्डवर धावा आहेत 1 2 3 4 म्हणजेच 1 2 3 ला 4 123 ला 4 124 धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. 124 टू विन. 13 षटकार या इनिंग मध्ये आलेले आहेत. गावदेवी साई आणि RV11 चिंचपाडा या दोन टीमच्या दरम्यान आता आपण टॉस करतोय. तर ग्रामपंचायत सदस्य ते उपस्थित आहेत. अनिकेतजी आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करतोय. हेड कॉल केलाय गावदेवी साई या टीमच्या कॅप्टनने. आणि येस हेड इट इज. तर धन्यवाद अनिकेतजी, आपलं मनपूर्वक आभार. साई टीम भरपूर प्रतीक्षा तुम्ही केली या स्पर्धेसाठी कारण मलाच 10-15 कॉल तुम्ही केले या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. पण आता टॉस जिंकला, निर्णय काय असेल? निर्णय पहिले आम्ही क्षेत्ररक्षणच करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही पाहिलं 1 2 3 म्हणजे 123 धावा झाल्या, 4 विकेट गमावलेत. तरी देखील तुम्हाला असं वाटतं की क्षेत्ररक्षण करत असताना एक ॲडव्हान्टेज मिळू शकतो? हो, आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. साई टीमसाठी टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम यावर्षी खूप चांगला गेलाय. चांगलं क्रिकेट तुम्ही खेळत आलेला आहात. परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर आपला जो परिसर आहे, जो पनवेल उरण परिसर आहे, तिथे मला वाटते आपण ऑलमोस्ट शेतामध्ये क्रिकेट खेळतो. अशा परिस्थितीमध्ये तिथे ग्राउंड्स नसतील, तिथे नक्कीच पावसाचं पाणी साठलेलं असेल. परंतु तरी देखील तुम्ही प्रॅक्टिस करता का पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची? प्रॅक्टिस करायला आम्हाला ग्राउंड नाही आहे, आम्ही नेटमध्येच प्रॅक्टिस करतो.
मग आज एक चांगला खेळ साई टीम कडून पाहायला मिळेल. नक्कीच. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चिंचपाडा पेन म्हटल्यानंतर एक चांगलं स्टेडियम तिथे आहे, चांगलं पेनचं स्टेडियम, जिथे योगेश पवार या नावाची चर्चा सातत्याने होत असते. टॉस तुम्ही जिंकला असता, काय केलं असतं? आम्ही सुद्धा गोलंदाजी केली असती प्रथम. पण आता फलंदाजी करायची आहे. काय वाटतंय, किती टार्गेट इथे सेट झाल्यानंतर ते सेफ ठरवू शकतं, ज्या पद्धतीने आता पहिल्याच मॅच मध्ये 123 झाल्यात? ॲक्च्युली आता पहिल्याच सामन्यामध्ये 123 झाल्यावर आम्हाला सुद्धा 80 ते 90 रन्स करणं गरजेचं आहे. कारण साई बरोबर आम्ही जेवढ्या मॅच आता पावसाळी खेळतोय तिथे पहिला राऊंड आमचा साई आणि आमचाच असतो आता. कारण जेवढ्या टुर्नामेंट खेळतो, आता काल आम्ही खेळत होतो तिथे पण साई आणि आमचीच होती, पण अचानक काही कारणास्तव त्यांनी टीम कॅन्सल केली म्हणून आम्ही वेगळे खेळलो. सातत्याने तुम्ही एकमेकांच्या विरोधात खेळता असं सांगताय, परंतु जर टेनिस बॉल आणि रबर बॉलचा विचार केला तर अनेक वेळा तुमचे सामने झाले असतील. जास्त कोण जिंकले? रबर बॉलला सध्या तरी आम्ही जिंकतोय, पण टेनिसला साई संघ खूप पॉवरफुल संघ आहे. चला, या मॅच मध्ये तुम्हाला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित होते. चांगलं क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. RK फ्री हिट प्रस्तुती स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंचा तडका देण्यात आलेला आहे. भावेश पवार आणि बिलाल शेखच्या माध्यमातून RK फ्री हिट प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसऱ्या सामन्याचा टॉस झालाय. टॉस इथे जिंकलाय गावदेवी साई या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण समालोचनामध्ये थोडासा बदल करतोय. रोशन पाटील हे देखील आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याबरोबर जोडले जातील. धन्यवाद. विशाल पाटील यांच्या बरोबरीने. थँक्यू सो मच कुणाल सर. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत आहे भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये. दिवस पहिला आणि पहिलाच मोठा सामना आपण पाहतात. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी त्यांच्या विपक्षामध्ये ब्राह्मणदेव बाटले. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आणि फर्स्ट इनिंग आपण पाहिली की काय बॅटिंग राहिली पहिल्या सत्रामध्ये. उल्लेखनीय कामगिरी राहिली, कारण 123 धावा बनवल्या गेल्या आणि 124 धावांचं एक विशाल काय लक्ष्य सेट केलं गेलं. बट ज्याप्रमाणे कुणाल सरांनी फर्स्ट इनिंगमध्ये उल्लेख केला होता की रबर बॉल क्रिकेट आहे, रन्स जर फर्स्ट इनिंगमध्ये बनवू शकतात तर सेकंड इनिंगमध्ये चेज देखील होऊ शकतात. आणि कॉम्बॉक्समध्ये आता सेकंड इनिंगसाठी आमच्या समवेत जोडले गेलेत रोशनजी पाटील सर. हॅलो, थँक्यू. धन्यवाद कुणाल सर, धन्यवाद विशाल पाटील सर. अप्रतिम अशी लढत आता प्रेक्षकांच्या भेटीला आले. ग्रीन सिग्नल पंचांचा मिळाला आणि डावाला सुरुवात होईल. पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल बिगिट करताना मात्र फटका फसला. मागे चालला विकेट. किपरचे प्रयत्न सुंदर होते. त्या ठिकाणी झेल सुटला गेला. जीवनदान मिळालं खरं तर फलंदाजाला. कॉट बिहाइंड द विकेटचं संधी मिळाली होती, परंतु पहिल्याच बॉलवरती जीवनदान फलंदाजाला मिळालं. कारण पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये सुरुवातच धमाकेदार केली होती ऋतिक पाटीलने. षटकारांचा वर्षाव करत मात्र डावाला त्याने सुरुवात केली. तसाच प्रत्युत्तर या ठिकाणी सलामीला आलेल्या 2 आघाडीच्या फलंदाजांना द्यावं लागेल, तेव्हाच हे टार्गेट त्या ठिकाणी चेस केलं जाऊ शकतं. बघा, थोडा वेळेकडे देखील लक्ष असू द्या. अगदी पहिलाच बॉल प्रयत्न तर भरपूर चांगला होता विजेंद्रचा, बट आणि दीपेश यावलेचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन दरम्यान इझिली मिळेल, बट सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की सिंगल डबलने काम बनणार नाहीये. तुम्हाला सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. कमलेश पाटील का आपण पाहिलं किंवा एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू ज्याने प्रभावित कामगिरी मागील कालावधीमध्ये या वडवली संघासाठी केली आणि आज देखील पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली. पॉवर प्ले ऑन आहे आणि या पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना ही पॉवर दाखवावी लागेल. चांगले फटके त्यांना खेळावे लागतील, कारण टार्गेट प्रचंड मोठा आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहता मैदानाचे आउटफील्ड ग्रीन ग्रास आणि त्याच्यामध्ये पडलेलं पाऊस जमा झालं, त्यामुळे आउटफील्ड थोडी स्लो आहे आणि अशा खरं तर परिस्थितीमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. जेव्हा तुम्ही कार्पेट ड्राईव्ह खेळा तेव्हा मात्र धावा फार कमी येतील. त्या ठिकाणी बॉल ट्रॅव्हल होणार नाही आहे, त्यामुळे मोठे फटके नितांत गरजेचे राहतील या मॅचच्या दरम्यान ब्राह्मणदेव बाटा या टीमला. येस, अगदी बरोबर उल्लेख केला की मोठे फटके सातत्याने हवे आहेत, कारण चेस देखील फार मोठा आहे. पुढचा चेंडू हा ट्रॅकर खेचून मारलाय समोरच्या दिशेने. लॉंगॉनला क्लिअर करत असताना अप्रतिम फटका. सेकंड इनिंग मधला हा पहिला मोठा फटका विजेंद्रच्या बॅटमधनं. सिक्सर. दोन्ही आयकॉन खेळाडू आणि खरं तर पहिल्या चेंडूवरती विजेंद्रला जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर मात्र हा खेळाडू आक्रमक झालाय.
विजेंद्रच्या बॅटमधून हा धमाका षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आली 8. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे द्वंद्व आपण मैदानामध्ये पाहत आहे. आणि सध्याच्या घडीला या बॅटलमध्ये आपण म्हणू शकतो की विजेंद्र पाटील पुढे आहे, कारण त्याचा बॅटमधनं हा सिक्सर येतो आणि असे भरपूर सारे फटके देखील हवे आहेत. अगदी पहिल्याच बॉलवरती कॅच देखील त्याची ड्रॉप झाली होती. नेक्स्ट बॉल. आणखीन एक शॉर्ट पिच डिलिव्हरी, बट लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिला पंचांचा सिग्नलला वाईड. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत वाढ 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. दीपू माली नॉन स्टॉकिंग एंडवरती उभ्यात, एका बाजूने स्टॉकिंग एंडला विजेंद्र तयार. कमलेश पाटील गोलंदाजी करतो या पहिल्या षटकामध्ये आणि नो डाऊट विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट घेणं त्याला फार चांगलं जमतं, कारण भरपूरदा आपण पाहिलं की वडवली बी टीमसाठी क्रुशल सिच्युएशन्समध्ये त्याने विकेट्स काढलेत आणि आज देखील त्याला तेच करायचं आहे. यावेळेस देखील वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, दिशा खराब, आणखीन एक अतिरिक्त रन. आणि जर रोशन सर आपण विचार केला तर डिफेन्सिव्ह माइंडसेटने कुठे ना कुठे कमलेश गोलंदाजी करतोय. डेफिनेटली, कारण एक षटकार आपण पहिला कमलेशच्या अगेन्स्ट विजेंद्रच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि समोर डाव्या हाताचा फलंदाज आहे. थोड्याशा अडचणी निर्माण होतील. यावेळेस देखील सेम लाईन पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, बट यावेळेस लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतो. एक डॉट बॉल देखील आता फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करणार आहे, कारण अगदी या चेसमध्ये पाहिलं तर तुम्हाला स्टार्ट टू एंड ऑलमोस्ट 20 रन, त्याच्यापेक्षा जास्त रन्स प्रति ओव्हर बनवायचे आहेत. यावेळेस फुलर लेंथ आहे, लॉफ्ट केलाय. ताकद आहे की या फटक्यामध्ये? येस, इतकी ताकद आहे की लॉंगला क्लिअर केलं. आणखी एक मोठा फटका विजेंद्रच्या बॅटमधनं. हा षटकार खूप चांगलं टायमिंग आणि चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग अँड स्ट्रॉंग फटका पाहिला विजेंद्रच्या बॅटमधून, ज्या ठिकाणी प्रॉपर रडारमध्ये आलेला बॉल. आणि मगाशी मी उल्लेख केला लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल बघा, मॅच बॉल तुमच्या हातामध्ये आहे. जेव्हा हे बॅटल आपण पाहिलं तेव्हा सातत्याने फलंदाज उजवा राहिला आणि याचं प्रत्युत्तर दिलं या फटक्याने विजेंद्रने. चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतो. आणखीन एक चांगला फटका आणि हा देखील डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला भेदत असताना या ओव्हर मधला हा तिसरा मोठा फटका, षटकार. खूप चांगलं टायमिंग आणि खरं तर बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला कव्हरच्या डोक्यावरून. नजाकत या फटक्यामध्ये आपण पाहिली. विजेंद्रचं टायमिंग पाहायला मिळालं, विजेंद्रकडे असणारं कौशल्य या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे बिनबाद 22. टीट फॉर टॅट. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या सत्रामध्ये ऋतिकनं 28 केल्या होत्या, परंतु इथे धमाकेदार सुरुवात ज्यामध्ये विजेंद्रने वैयक्तिक आपल्या टीमसाठी 5 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिलं आणि टोटल 22 रन स्कोअर कार्डमध्ये. 124 टार्गेट प्रचंड मोठं जरी असलं तरी क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट सेफ नसतं, त्यामुळे धावांचा पाठलाग करताना एक मोठी भागीदारी जर दोन खेळाडूमध्ये झाली तर नक्कीच या ठिकाणी धावाही चेस केल्या जाऊ शकतील. परंतु एका बाजूने आपण पाहता त्या ठिकाणी कैलासवासी चंद्रकांत स्मृती गेम वडवली या संघामध्ये चांगला संघर्ष आहे. कमबॅक तेही करू शकतील आणि तो प्रयत्न त्यांना करावा लागेल. येस, अगदी बरोबर उल्लेख केला की क्रिकेटमध्ये कोणताच टोटल सेफ नसतो, कारण अगदी जर आपण पाहिलं तर 123 बनवला गेला होता. 124चा चेस फर्स्ट ओव्हर 22 धावा बनवला गेला. तुम्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतात 70-70चे भरपूर चांगले चांगले प्रोडक्ट्स हायलाईट केले जातात. 70-70चे चेंडू, 70-70 बॅट्स. नो डाऊट 70-70च्याच माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट देखील केली जाते. चला, थोडी घाई करा. या अगोदर देखील मी उल्लेख केला होता की जास्त वेळ मित्रांनो खर्च होतो, कारण पहिला सामना आपल्याला 9 वाजता सुरू करायचा होता, पण 11 वाजता सुरू झाला. अगोदरच आपण 2 तास उशिराने आहोत, सो प्लीज थोडं फास्ट केला. आयकॉन गोलंदाज सुहास पवार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, दिशा खराब. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय दरम्यान सुहास पवार या षटकाची. येस, दीपूच्या रेंजपासून थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे, कारण सुहासला देखील ठाऊक आहे की जर लाईन अँड लेंथमध्ये थोडी जरी मिस्टेक झाली ना तर दीपूमध्ये इतकी क्षमता आहे की मोठा फटका खेळू शकतोय. 23 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल
यावेळेस बघा ज्या गोष्टीचा मी जस्ट उल्लेख केला होता की लाईन अँड लेंथ मध्ये जराही गडबड झाली तर तुम्हाला असे परिणाम पाहायला मिळू शकतात. लास्ट बॉल थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न, पण हा बॉल रडार मध्ये आणि समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दीपूच्या बॅटमधनं हा दमदार फटका, षटकार. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला फलंदाज दीपू माई. अतिशय स्फोटक फलंदाज, स्टँड अँड डिलिव्हर्ड ताकद या फटक्यामध्ये आपण पाहिली. आणि खरं तर दीपूचा रेकॉर्ड्स तुम्ही पाहिलं तर एका ओव्हरमध्ये पावसाळी रबरवर क्रिकेट स्पर्धेमध्ये 42 धावा त्याने केल्या होत्या रायगडच्या पनवेल नगरीमध्ये, आदईचं क्रीडांगण. आणि इथे देखील आता त्याच्या बॅटमधून मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. खूप चांगली स्पर्धा. RK फ्रीट प्रेझेंट भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चं हे भव्य दिव्य पर्व. आणि खरं तर आजचा पहिला सामना पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहता दोन्ही खरं तर संघांची ताकद ही फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये ओमी केनीला आपण पाहिलं, ऋतिक पाटीलला पाहिलं आणि त्यानंतर मात्र त्या इनिंगला प्रत्युत्तर देताना एका बाजूने दीपू माई तर त्याच्या बरोबरीने असणारा विजेंद्र. चांगली भागीदारी टीमसाठी. षटकार येतो अगदी पहिल्याच बॉलवरती. आणि अगदी जर आपण विचार केला RK फ्रीड प्रेझेंट्स तसेच भावेश पवार आणि बिलाल शेख यांची भरपूर मेहनत या स्पर्धेमागे राहिली. आणि अगदी जर आता आपण पाहिले तर पाऊस देखील पूर्णपणे थांबला आहे आणि त्याचा देखील ॲडव्हान्टेज मी म्हणेन की फलंदाजांना डेफिनेटली मिळू शकतं. कारण बघा 7 चेंडूचा खेळ झाला या सेकंड इनिंगमध्ये आणि 29 धावा धावफलकावरती आहेत. जो स्टार्ट हवा होता, जो मोमेंटम हवा होता सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग टीमला, तो आता दरम्यानीतनं मिळाला आहे. साईड चेंज केली आहे, नशीब किती चेंज होतील. राऊंड द विकेट. येस, दरम्यानीतनं अपील देखील केली जाते. अपील सुरू आहे अजून देखील, कारण जर आपण पाकलं तर बॉल कॅरी झाला होता गोलंदाजापर्यंत, पण डायरेक्टली कॅरी झाला की वन बाउन्स झाला, आता ते चेक करावं लागेल. जोरदार फटका त्या ठिकाणी खेळायचा होता, पण लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले आणि प्रचंड वेगाने बॉल आपण पहिला खोलात टाकला होता. आतली कडा घेऊन बॉल बरोबर शूजला लागला की टप्पा पडून त्या ठिकाणी शूजवरती आदला हे चेक केलं जाईल तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. आणि त्यानंतर निर्णय जो येईल त्या निर्णयाचा सन्मान दोन्ही टीमला करावा लागेल. आणि खास करून विनंती असेल थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघांना सूचना आल्या. या ठिकाणी बॅटिंग टीम, येस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. यस, त्या ठिकाणी ऑब्जेक्शन देखील आलं आहे, कारण प्रचंड वेगाने बॉल आला होता. त्या ठिकाणी बॉलर्सवरती देखील आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तेही चेक केलं जाईल. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहताय, अनुभवताय. पहिला दिवस स्पर्धेचा, मुसळधार पावसाला सकाळी सुरुवात झाली. आता थोडासा आपण पहिला सूर्य डोक्यावरती येईल आणि त्यानंतर तापमान देखील वाढेल. पाऊस थांबला त्यामुळे ॲडव्हान्टेज डेफिनेटली फलंदाजांना मिळेल. तर निर्णय जो असेल तो येईल लगेचच. पेंडिंग निर्णय आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम 70-70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी, चांगलं योगदान. निर्णय आपण निर्णयाची नक्कीच प्रतीक्षा करूया. परंतु यानंतरचा होणारा सामना आणखीन एक मोठी लढत. गावदेवी साई पनवेल आणि त्यांच्या अपोजिटला असेल RB11 पेण चिंचपाडा. म्हणजे रायगड जिल्ह्यातील हे दोन संघ, पेण तालुक्यातला एक संघ, एक पनवेल तालुक्याचा संघ तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. नॉट आउट डिसिजन आला तिसऱ्या पंचांकडून. बॉल फेअर डिलिव्हरी पंचांकडून घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण बॅटिंग टीमने एक रिव्ह्यू गमावला. यस, तेही फार महत्त्वाचं राहील. एक रिव्ह्यू त्याने घेतला होता, तो रिव्ह्यू त्याने गमावला. फेअर डिलिव्हरी पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेला आहे. येस, साईड चेंज केली त्यानंतर ही चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बट दिस टाइम लॉक स्वीप. व्हॉट अ शॉट. षटकार. ग्रेट, अप्रतिम टायमिंग आणि खतर खेचून मारला फटका. स्लॉक स्वीपचा आपण पाहिला. टायमिंग, ताकद या फटक्यामध्ये दीपूची पाहिली. बरोबर मिड विकेटला क्लिअर करत बॉल भरपूर लांब पडला. 6 धावा या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी आपण पाहत आहे ब्राह्मणदेव भाटा या टीमला मच निडेड सिक्सर. या इनिंगमध्ये येणाऱ्या धावा फार निर्णायक राहतील. अप्रतिम चेहऱ्यावरचे पूर्णपणे एक्सप्रेशन तुम्ही हवा पाहता दीपूच्या. अतिशय आक्रमक आणि घातक स्फोटक फलंदाज. आणि यावेळेस लाईन चांगली आहे. ती बॅटची कडा लागली आणि त्यानंतर बॉल पायावरती देखील आलेला होता. एक सिंगल रन दरम्यान मिळेल आणि हे षटक देखील फलंदाजांसाठी चांगलेच चाललंय, कारण 2 षटकार आले आणि त्यानंतर आपण पाहिलं की एक अतिरिक्त रन आणि ही एक सिंगल. स्कोर कार्ड आता आपण पाहिलं तर 36 वरती. एक दमदार सुरुवात. 124 धावांचा चेस करत असताना ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाटाले.
अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत आणि स्पेशली 2 आयकॉन खेळाडू आपण पाहतात विजेंद्र पाटील आणि दीपेश माळी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला होता आतापर्यंत तरी दोन्ही फलंदाजांनी फार चांगली कामगिरी केली आणि ही बॅटिंग अजून देखील मैदानाच्या आतमध्ये टिकवावी लागेल कारण अजून देखील मी म्हणेन दिल्ली अभी बहुत दूर आहे अजून देखील फार लांबचा प्रवास करायचा आहे आणि त्यासाठी इथनं सातत्य संयम मैदानाच्या आतमध्ये टिकवून ठेवावं लागेल. लोवर फुल टॉस लॉक केला बॉल हवेमध्ये गॅपमध्ये देखील आहे कोणताच फिल्डर त्या रिजनमध्ये उपस्थित नाहीये आणि हा बॉल देखील 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4. धीम्या गतीने टाकलेला लोवर फुल टॉस मागचा पाय वाकवत त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे गॅप शोधला त्या ठिकाणी आपण पाहता फलंदाज विजेंद्रने चांगलं टायमिंग हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं खेळाडूचं बरोबर अगदी बॉटम हँडचा वापर करत त्या ठिकाणी ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला 4 धाबा आल्या बॅटिंग करताना भाड्या टीमला. 40 धावा धावफलकावरती टप्पा पडल्यानंतर थोडा आतल्या दिशेने देखील चेंडू वळण घेताना आपल्याला पाहायला मिळाला आउटफील्डमध्ये बॉल 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण करण्याचा प्रयत्न 2 मिळतील आणि अशा प्रकारे दरम्यान 2 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण रन्स जर आपण पाहिलं तर 42 धावा. बघा बॅकअपला जे खेळाडू आले होते ते दरम्यान स्लिप देखील झाले या गोष्टी पावसाळ्यामध्ये भरपूरदा आपल्याला पाहायला देखील मिळतात बट चेज इज ऑन असं आपण म्हणू शकतो कारण आफ्टर 2 ओव्हर्स 42 ऑन द कार्ड विदाउट लॉस. रिक्वायर्ड रेट आपण पाहिला या मॅचचा तर 20.66 असं म्हणतात. टार्गेट किती मोठं आहे यापेक्षा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने सरासरी मेंटेन करता हे फार महत्त्वाचं रन चेस करताना आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे ब्रह्मदेव भाटा हा संघ 24 चेंडूमध्ये 82 धावांचं आता लक्ष बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं चांगली स्टार्ट मिळाली त्या ठिकाणी भाटा टीमला धावा आल्या स्कोर कार्डमध्ये 21.00च्या सरासरीने 42. आता इथून खरं तर हे निर्णायक षटक राहील कमलेश पाटीलचं कारण या ठिकाणी जर का विकेट मिळाला नाही या ओव्हरमध्ये तर दबाव वाढेल त्या ठिकाणी वडवळी संघावरती. जर आपण दोन्ही टीम्सला कम्पेअर केलं तर चला विनंती असेल थोडी घाई करायची आहे का कारण सातत्याने एकच सूचना मी देतो कारण अजून देखील भरपूर साऱ्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये पेंडिंग आहेत. 4 ओव्हरचा खेळ अजून देखील बाकी आणि 4 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता अजून देखील 82 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. कमलेश पाटील तयार होतं पुन्हा एकदा पहिला षटक थोडंसं महाग राहिलं होतं फर्स्ट ओव्हरमध्ये फार चांगली बॅटिंग विजेंद्र पाटीलची आपण पाहिली होती. आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला दीपेश पाहायला मिळतोय. चला टीम वडवली बी थोडं फास्ट कमलेश पाटील लेफ्ट आर्म ओ द विकेट पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल रन दरम्यान मिळेल. स्ट्राईक हवी होती विजेंद्रला आणि स्ट्राईक आता मिळाली देखील आहे. स्कोर कार्ड 43. पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिला कमलेश पाटीलने पॉवर प्लेमध्ये 22 धावा खर्च केल्या त्यामुळे आता या ओव्हरमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला आपल्या संघासाठी कमबॅक करून द्यावं लागेल. चंद्रकांत मोदी चेंद गेम वडवली संघ आपण पाहता मैदानामध्ये फील्ड करतो त्यांना धावा त्या ठिकाणी वाचवायच्यात 124 परंतु सुरुवातीच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्या ठिकाणी 42 धावा पाहायला मिळाल्या. अजूनही 4 ओव्हरमध्ये 20 पूर्णांक खरं तर 50च्या सरासरीने पुढे जायचं आहे त्या ठिकाणी बॅटिंग करताना भाटा टीमला. मॅच आपण जर पाहिला हा सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. या क्षणाला एखादा दुसरा विकेट जर मिळाला तर मात्र अडचणी वाढतील भाटा संघाच्या वाट्याला आणि गरजेचं आहे विकेट. 43 रन ऑन स्कोर कार्ड ऑन स्ट्राईक विजेंद्र. विजेंद्र पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे 43 धावा. नेक्स्ट बॉल यावेळेस बॉल हवेमध्ये बट कव्हरचे जे फिल्डर आहेत ते थोडे दूर आहेत. दुसऱ्या धावेसाठी देखील दरम्यान परतले दोन्ही फलंदाज 2 धावा देखील अगदी सहजरित्या दरम्यान पूर्ण केल्या जातील. एका धावेचं मत दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की हा चेस फार मोठा आहे आणि स्पेशली रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन पूर्णपणे दीपेश आणि विजेंद्र दरम्यान बॅटिंग करतो. बट त्याच पलीकडे जर आपण वडवली बीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर विकेट हवी आहे त्यांना. स्कोर कार्ड 45. कमलेश पाटील अगदी जर आपण पाहिलं तर पूर्णपणे डॉमिनेट केलं विजेंद्रने. बॅटची कडा बॉल मागे चालला बट पूर्णपणे जर आपण पाहिलं तर पाणी साडलं तर अनुषंगाने आउटफील्ड देखील धीमी आहे. फक्त मिळेल एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो 46. हे षटक आतापर्यंत पाहिलं तर कमलेश पाटीलच्या दृष्टिकोनातून चांगलेच राहिलं कारण 3 चेंडू टाकलेत फक्त 4 धावा खर्च केलात. इकॉनॉमिकल फिगर षटक या खरं तर इनिंगमध्ये 1-2 आले तर नक्कीच या मॅचमध्ये वडवली संघ पुन्हा एकदा डॉमिनेट करेल भाटा टीमला आणि
सध्याचं षटक आपण जर पाहिलं तर चांगलं कमबॅक. पहिल्या 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या, परंतु स्टार्टिंग एंडला दीपू सज्ज होतोय त्या ठिकाणी. 46 रन ऑन स्कोर कार्ड. लपटा ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला टर्न केला त्या ठिकाणी. मिड विकेटमधला डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने आला. पहिली रन पूर्ण केली आहे. स्ट्राईक पुन्हा एकदा विजेंद्रच्या कडे राहील, कारण समोर लेफ्टी बॉलर आहे. दीपू माळी यांचा एक योग्य निर्णय. त्याने नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबण्याचा प्रयत्न केला. 1 रन आली. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका खरं तर गरजेचा राहील भाटा या टीमला. बघा लास्ट बॉल नंतर दीपूच्या चेहऱ्यावरती जे हावभाव होते ते भरपूर काही सांगून गेले, कारण हे षटक ज्या प्रकारे हवं होतं बॅटिंग टीमला त्या प्रकारे मिळालेलं नाही आहे. कारण 4 मध्ये आतापर्यंत फक्त 5च धावा, अजून देखील 2 चेंडू बाकी. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे, बट लांबी किती आहे, फिल्डर पोहोचलेत, उपस्थित देखील आहेत आणि काय कॅच पकडली आहे. जे फिल्डर दरम्यान लॉंग ऑफला उपस्थित होते कल्पेशने पकडली अप्रतिम कॅच आणि पकिला, आणि हा मोठा धक्का लागतोय टीम ब्राह्मणदेव भाटाले टीमला. विजेंद्र पाटील इज गॉन. खूप चांगले एफर्ट्स आणि त्या एफर्ट्समध्ये त्यांना यश देखील मिळालं. थोडासा स्लिपरी एरिया आपण पाहिला त्या ठिकाणी. बॉडी बॅलन्स ठेवला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर राहिली त्या ठिकाणी कल्पेश यांची आणि झेल टिपला आणि पहिला धक्का दिला. या खरं तर इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना भाटाळ टीमला खेळाडू बाद झाले. विजेंद्र वैयक्तिक त्याने 9 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आहे. विकेटची गरज होती. पहिला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी कमलेश पाटीलने मिळवून दिला आहे. आणि बंधुराज आहेत कल्पेश. आय थिंक 3 बंधुराज या संघामध्ये खेळतात आणि चांगलं योगदान आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी या खेळाडूंचं राहिलं आहे. आणि पुन्हा एकदा पावसाला सुरुवात. आता इथून पुढचा प्रवास म्हणजे मोठी अग्निपरीक्षा राहील ब्राह्मणदेव भाटाळे टीमसमोर. पहिला खेळाडू बाद झाला विजेंद्र. टार्गेट 124. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 42. या ओव्हरमध्ये फक्त पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत एक बहुमूल्य विकेट आपल्या टीमला मिळवून दिला आहे. त्या ठिकाणी कमलेश पाटील या गोलंदाजाने. न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती जितू माळी 1 डाऊन पोझिशनवरती मैदानाकडे चाललाय. थोडासा संघ अडचणीमध्ये आलाय जरूर, परंतु इथून अजून पुढचा प्रवास सुखकर करण्यासाठी त्यांनाही मात्र त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके हे मैदानामध्ये खेळावेच लागतील. आणि जितूचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्याच्या वाढदिवसामध्ये आज तो आपल्या टीमला ही मॅच गिफ्ट करेल का? फर्स्ट ऑफ ऑल त्याला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. एक अतिशय चांगला फलंदाज आहे जितू माळी. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे आणि संघाचा अडचणीमध्ये, कारण हे षटक कमलेश पाटीलचं नो डाऊट कमबॅक ओव्हर. 5 चेंडू टाकलेत, फक्त 5च धावा खर्च केला आणि एक सफलता देखील मिळाली. शेवटचा चेंडू या षटकामधला, शेवटचा बॉल तो देखील चांगलाच टाकला. चांगल्या लाईनवरती टाकला होता बॉल, तो देखील येतोय डॉट. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती. विकेट गेली 1. जर कंपेअर केलं तर 2 षटक फार चांगले राहिले होते. 2 षटकांमध्ये 42 होत्या, बट लास्ट ओव्हर कमलेश पाटील काय कमबॅक करून दिला. 5 धावा खर्च करून एक इम्पॉर्टंट विकेट विजेंद्र पाटीलचा. येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता इथनं चेज कराव्या लागतील. 18 चेंडूंवरती 77 धावा टीम ब्राह्मणदेव भाटाले टीमला. पहिल्या स्पेलमध्ये कमलेश पाटील थोडा महागडा राहिला. आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्या ठिकाणी भाटाळे संघाची धावसंख्या होती 2 खेळाडू बाद 53 आणि इथे आपण पाहिलं परिस्थिती 1 खेळाडू बाद 47. बघा थोडं स्पीडअप करायचं प्लीज. दोन्ही टीमला सूचना असेल, थोडं आपण घाई करा. पहिला सामना थोडा उशीर जरूर झाला आहे, परंतु आपण या ठिकाणी थोडंसं आम्हाला सहकार्य करा. अजूनही 18 चेंडूमध्ये 77 धावांचं समीकरण बाकी आहे, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट हा थोडासा वाढला आहे. 25च्या देखील वर चालला आहे. त्यामुळे आता इथून डू आर डाय, करो या मरो अशी परिस्थिती दीपू माळी आणि त्याच्या बरोबरीने जितू माळी या दोन्ही फलंदाजांसमोर असेल. आणि आज खरं तर जितू माळी या खेळाडूच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस म्हणजे त्याचा आज वाढदिवस. त्याला पुन्हा एकदा संपूर्ण कॉम्बॉक्सच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं सर्व प्रेक्षकांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 18 बॉल 77. कॅल्क्युलेशन पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. सकाळपासून मुसळधार पाऊस आपण पाहताय. गतवर्षी याच पिरियडमध्ये 19 जुलैच्या दरम्यान इर्शालगड वारी दुर्घटना घडली होती. पाऊस प्रचंड वाढला होता आणि आताही आपण पाहता सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली, विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो. प्रत्येकाला विनंती असेल आपली स्वतःची काळजी घ्या आणि या स्पर्धेचा आनंद देखील आपण घेऊया. तर 3ऱ्या ओव्हरनंतर 4थ्या षटकाची जबाबदारी आली आहे शुभम पाटील या खेळाडूकडे. 3 षटकांमध्ये आता तब्बल जर विचार केला तर 77 धावेंची आवश्यकता आहे. चला टीम वडवली बी थोडं फास्ट मित्रांनो, कारण अजून देखील बघा पहिलाच सामना आहे आजच्या दिवसामधला. अजून देखील भरपूर साऱ्या मॅचेस पेंडिंग आहेत. भरपूर दिग्गज संघ आजच्या या दिवसभरामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत.
सो थोडं फास्ट. दीपू आता स्ट्रायकिंग एंडवरती 18 मध्ये 77. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अनप्लेबल डिलिव्हरी. काय बॉल टाकला. यॉर्करने सुरुवात या षटकाची. फक्त एकच धाव मिळाली या पहिल्या बॉलवरती. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि पहिला चेंडू बरोबर बुंध्यात टाकला गोलंदाज त्या ठिकाणी. माझा शुभम पाटीलने कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं दीपू माली या फलंदाजाकडे. 1 रन जरूर मिळाली. त्या ठिकाणी 48 वरती पोहोचला भाटाळे संघ. अजूनही त्या ठिकाणी 17 चेंडूमध्ये 76 धावांची गरज. 17 मध्ये 76. आणि या धावा चेस करण्याकरिता दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होणं जास्त गरजेचं असेल. जितूसाठी हा बॉल आणि अगदी भर पावसामध्ये चांगली बॅटिंग करणं एखाद्या फलंदाजासाठी फारच अवघड कार्य आहे आणि तेच पाहायला मिळतंय. फक्त मिळेल आणखीन एक सिंगल. या पहिलं आपण पाहिलं तर थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत फलंदाजांना या मुसळधार पावसामध्ये बॅटिंग करत असताना. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. आक्रमक फटके खेळत मात्र टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न फलंदाजांनाही करावा लागेल. नेक्स्ट बॉल. प्रत्येकी बॉलवरती जर अशाच प्रकारे सिंगल येत राहिल्या, मोठे फटके नाही आले तर हा टार्गेट मी म्हणेन टीम भाटालेपासून थोडा दूर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण गेले 2 चेंडू फक्त 2 सिंगल. लास्ट ओव्हरमध्ये फक्त 5. पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. दरम्यान अपील देखील झाली. बॅटची कडा. आणखीन एक मोठी सफलता मिळत असताना गोलंदाजाला दुसरा आणि एक मोठा धक्का. दीपेश मालीला जावं लागेल वापस. कमालीची गोलंदाजी. गुड लेंथ पण बॉलने टेकअप केला. थोडासा बॅटला स्पर्श करून मागे गेला. विकेट किपरच्या हातामध्ये कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसला. आयकॉन खेळाडू दीपू माई चालला मैदानाच्या बाहेर. थोडा दबाव आता वाढत चाललाय ब्राह्मणदेव भाटाळे संघावरती. अडचणी निर्माण होत चालल्यात संघाच्या बाटाला. कारण टीमच्या आघाडीचे दोन्ही खेळाडू हे डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळाले. अजूनही इथून परिस्थिती आपण जर पाहिली तर येणारे 16 चेंडू विजयासाठी तब्बल 76 धावांची गरज. दिल्ली अबिबी दूर आहे असं म्हणावं लागेल. कारण टार्गेट मोठा आहे आणि या मोठ्या टार्गेटकडे तुम्हाला पोहोचायचं असेल, तुम्हाला मोठी फलंदाजी, मोठी इनिंग मैदानामध्ये साकारावी लागेल. नेक्स्ट मॅच तीही तितकीच महत्त्वाची. गावदेवी साई विपक्ष RV11 पेन चिंचपाडा. त्याचबरोबर तिसरा सामना यशवंत पाचांगे पारगाव विपक्ष एबन जोडी वाकण. चौथा सामना टेंबिवली विपक्ष धारावे. आज खरं तर आपण पाहिला बलाढ्य ग्रामीण संघ. या ग्रामीण संघांमध्ये प्रत्येक टीममध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगली पर्वणी, मोठी मेजवानी तमाम क्रिकेट रसिकांसाठी या ठिकाणी पाहायला मिळेल. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार, त्याचबरोबरने बिलाल शेख या खरं जोडीचं देखील आपण कौतुक करूया. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. 16 चेंडूमध्ये 76 धावांची गरज. 15 चेंडू माफी असावी आणि 76 धावा. आणखीन एक मोठा धक्का लागला. क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. प्रयाग माली. 15 मध्ये अजून देखील विचार केला तर आवश्यकता आहे जिंकण्याकरिता 75 धावांची आवश्यकता आहे. मी या अगोदर देखील सांगितलं की जर असंच घडत राहिलं, सिंगल डॉट बॉल विकेट जात राहिले तर हा जो टार्गेट आहे तो रीचचा फार लांब जाईल आणि तेच घडतंय. गेले 3 चेंडू फक्त 2च धावा. एक सफलता देखील मिळाली गोलंदाज शुभमला. नेक्स्ट बॉल. प्रयागसाठी हा बॉल साऊंड तर आला. यस बॅटची कडा. आणखीन एक सफलता. बॅक टू बॅक धक्के लागतायत भाटाले टीमला. खरं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याचा बॉल टप्पा पडला की थोडासा बाहेर निघतोय. कटर बॉलचा तो वापर करतोय. बॅटला स्पर्श करून पुन्हा एकदा कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. आल्या पावली माघारी परतावं लागेल फलंदाजाला. ऑन हॅट्रिक या ठिकाणी गोलंदाज आता आलाय. खरं तर तिसरा विकेट जर मिळवला या चेंडूमध्ये नक्कीच या स्पर्धेतलं पहिलं तुम्हाला विकेट हॅट्रिक कदाचित पाहायला मिळेल. आणि पूर्णपणे डॉमिनेट त्या ठिकाणी केलंय भाटाळे टीमला. आघाडीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर चालले. दबाव परिस्थिती वाढत चालली. इथून मात्र पुढचा प्रवास एक म्हणजे मोठी अग्निपरीक्षा राहील रन चेस करत असताना भाटाळे संघासमोर. बघा 14 चेंडू बाकी आहेत आणि 14 चेंडूवरती अजून देखील 75 धावांची आवश्यकता आहे आणि फारच अवघड कार्य. पण रबर बॉल क्रिकेट आणि स्पेशली क्रिकेटमध्ये आपण सांगत असतो की अशक्य असं काहीच नसतं. शक्य करण्याकरिता तुम्हाला असं प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. बट टार्गेट आता मी म्हणेन फारच लांब गेलं. कारण 14 चेंडूवरती 75 धावा बनवणं हे कोणत्याही फॉर्मॅटमध्ये फारच अवघड कार्य आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील येतो. एक युवा चांगला फलंदाज आहे. बट इथनं परिस्थिती फार बिकट आहे त्याच्या संघासाठी. हॅट्रिक बॉल.
हॅट्रिक बॉलवरती प्रहार केला. वॉट अ शॉट. मिडल ऑफ द बॅट बॉलला थेट पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. प्रॉपर स्लॉटमध्ये आलेला चेंडू त्याला मात्र सिक्सर प्लॉटमध्ये पाठवला. हॅट्रिक बॉलवरती आक्रमण केलं प्रेम पाटीलने. क्लीन हिटिंग, स्वीट साऊंड तुम्ही ऐकलं या फटक्यामध्ये. चांगलं टायमिंग देखील प्रेमचं पाहायला मिळालं. 6 धावा मिळतील टीम भाटालेला. 55 लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही मोठं टार्गेट चेस करत अजून पुढे जायचं. मोठे फटके खेळत मात्र धावाला पुढे घेऊन जावं लागेल. ऑफरगडचा फटका बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर दरम्यान पाठलाग तर करतील, कारण जर आपण विचार केला तर स्पेशली थर्ड मॅन आणि फायनली जो रिजन आहे पूर्णपणे पाणी साठलं. बॉल आउटफील्डमध्ये ट्रॅव्हल होत नाहीये. रन्स मिळतील 2 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त होतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावरती. विकेट गेले 3 आणि अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये हव्या आहेत 67 धावा. आता रिक्वायर रेटचा जर विचार केला तर तुम्हाला 33.5 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत आणि 33.5 रन प्रति ओव्हर बनवणं फारच अवघड कार्य आहे. बट अजून देखील कॅल्क्युलेशन नुसार विचार केला तर येस पॉसिबल आहे. 12 चेंडूमध्ये 67 धावांची गरज म्हणजे टार्गेट मोठा आहे. रिक्वायर रन रेट थोडंसं वाढत चाललं. आस्किंग रन रेटचा आपण विचार केला 33.50. इथून मात्र सर्वच चेंडूवरती मात्र तुम्हाला आक्रमण करावं लागेल, तेव्हाच या धावा चेस होऊ शकतात. क्रिकेटमध्ये अनप्रेडिक्टेबल कधी काय घडायचा नियम नाही. परंतु अजूनही मैदानामध्ये उभा आहे बड्डे बॉय जितू माई. ज्या पद्धतीने ऋतिकने सुरुवातीलाच आक्रमण केलं तसंच आक्रमण ऋतिकच्या अगेन्स्ट जर झालं या ओव्हरमध्ये तर नक्कीच पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. 5वं षटक आता आलतोय. जरा थोडं स्पीडअप करा दोन्ही टीमला सूचना. येस थोडी घाई करा. अजून देखील 2 षटकं बाकी आहेत. ऋतिकाला पगलाच बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर उपस्थित देखील आहेत, फक्त पाहतच राहतील. सुरुवात तर चांगली केली आहे या षटकाची जितूने. षटकार. पहिला मोठा फटका आला या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवरती स्वॅक्स करेंगे सबका स्वागत, परंतु पहिल्या बॉलवरती षटकाराने स्वागत केलं बड्डे बॉय जितू माई यांच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. अजूनही 11 चेंडूमध्ये 61चं टार्गेट म्हणजे किमान 10 षटकार फलंदाजांना खेळावे लागतील, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. आणि रबर बॉलमध्ये कधी काय घडेल याचा नियम नाही आहे. बऱ्याच स्पर्धा बरेच सामने आपण पाहिले ज्या ठिकाणी एखादा संघ जिंकता जिंकता पराभूत झाला, तर कधी कधी एखादा संघ पराभूत होता होता देखील जिंकलाय. त्यामुळे काय घडेल याचा नियम नाही आहे. येणारी काय वेळ ठरवेल. प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. आणखीन एक प्रहार केला आणि हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 मोठे फटके जितूच्या बॅटमधनं. षटकार. पाऊस जरूर थांबलाय, पण तो षटकारांचा पाऊस सुरू केला जितू माळीने. लगातार 2 मोठे फटके. पहिला फटका ऑन साईडला, त्यानंतर बरोबर 20 स्टेपमध्ये लॉंग ऑफला क्लिअर करत बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार 2 षटकार पाहायला मिळाले. अजूनही असं म्हणायला लागेल पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, कारण मैदानामध्ये जितू माई सज्ज आहे. तो लढतोय, संघर्ष करतोय, शेवटपर्यंत संघर्ष करत त्याला राहावं लागेल. एखाद दुसरा चमत्कार त्याला मैदानामध्ये घडवावा लागेल. येस पिक्चर अभी बाकी आहे. प्रयत्न करतो जितू मैदानाच्या आतमध्ये. 2 चांगले फटके आले त्याचा बॅटमधनं. नेक्स्ट बॉल. आणखीन एक चांगला फटका बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचतात. चांगली फिल्डिंग दरम्यान पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी जितू परतला आणि दुसरी धाव देखील दरम्यान पूर्ण होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. बट आता समीकरण देखील तितकंच अवघड झालं, कारण आता येणारे 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 53 म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येकी बॉलवरती तुम्हाला सिक्सरच हवा. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी डीपमध्ये पाहिली आपण कल्पेशच्या माध्यमातून. एक चांगला झेल देखील त्याने टिपला होता विजेंद्रचा. आणि त्यानंतर मिड विकेटमध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळालं. पावसाळी क्रिकेट आपण जर पाहिलं, शॉर्ट टर्म क्रिकेट, फार कमी स्पर्धा आपण पाहतो पावसाळी फॉर्मॅटमध्ये, आणि अशात तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागते फिल्डिंग करत असताना. 9:53. टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडा खाली राहिला. त्याचाच ॲडव्हान्टेज मी म्हणेन गोलंदाज ऋतिकला मिळतो. डॉट बॉल येतो आणि या डॉट बॉलसोबत आता आपण म्हणू शकतो की ऑलमोस्ट या मॅचचा रिझल्ट देखील डिसाईड झाला की हा सामना कोणाच्या बाजूने जाणार आहे. भरपूर चांगला खेळ या सामन्यामध्ये, स्पेशली विथ बॅट विथ बॉल आपल्याला चेंज द गेम वडवली बी टीमचा पाहायला मिळाला. आणखीन एक चांगली डिलिव्हरी अपील देखील दरम्यान केली जाते. जितू माहीचं धाडस बघा. खरं तर सिंगल हँडेड त्याला मोठा फटका खेळायचा होता. एक आगावेगळा त्याचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नामुळे त्याला अपयश.
त्या ठिकाणी पाहायला मिळालं, कारण परफेक्ट यॉर्कर राऊंड विकेट आले, अँगल बनवला वाईड लाईनच्या बरोबर, आतून चेंडूचा ट्रॅव्हर्स झाला विकेट किपरच्या दिशेने, डॉट बॉल. यावेळेस देखील हवा तसा बॉल अगदी बॅटवरती आलेला नाही आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहेत सुहास. फक्त घेतली जाईल एक सिंगल, आणि जर आपण पाहिलं तर या सिंगल सोबत इथं षटक समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावफलक 72 आणि येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 52 धावांची आवश्यकता. यानंतर देखील एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका. RV11 चिंचपाडा त्यांच्या विपक्षामध्ये तुम्हाला गावदेवी साई ही बॅटल पाहायला मिळेल. म्हणजे एका बाजूला जर आपण विचार केला तर नो डाऊट RV11 चिंचपाडा पेनचा विचार केला तर योगेश पवार हे नाव सातत्याने मुखामध्ये येत असतो. बट आयकॉन प्लेयर जर आपण पाहिले तर फिरोज शेख, हर्षद पेंढारी आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील ॲज अ आयकॉन. आणि दुसऱ्या बाजूने टीम गावदेवी साईच्या माध्यमातून आयकॉन प्लेयर प्रथमेश म्हात्रे आणि मयूर वाघमारे आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडूमध्ये 53 धावा. खरं तर इम्पॉसिबल माप्यासही 52 धावा इम्पॉसिबल टार्गेट तुम्हाला या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल, परंतु प्रयत्न करतील या ठिकाणी नक्कीच टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं तेवढं सोपं नाही आहे, परंतु कमी मार्जिनमध्ये देखील पराभूत होण्याचा प्रयत्न राहील. या मॅचच्या दरम्यान बॅटिंग करणारा भाटा टीमचा गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज येत आहेत शुभम पाटील. चैंत गेम वडवली संघाचे खेळाडू. साई संघ देखील प्रचंड उत्सुकता त्यांच्या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल शॉर्ट पिच टाकला होता. पूर्णपणे सरप्राईज करणारी ही डिलिव्हरी होती. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची करतोय गोलंदाज. आणि आता या मॅचमध्ये जास्त काही उरलेलं देखील नाही आहे, कारण जर तुम्हाला 124 चेस करायच्या होत्या तर तुम्हाला प्रत्येकी ओव्हरमध्ये रिक्वायर रेट मेंटेन करायचा होता. पहिल्या 2 षटकांमध्ये ते पाहायला मिळालं, बट त्यानंतर जे 3 षटकं आली त्यामध्ये तसं काही झालेलं नाही आहे. त्या अनुषंगाने टीम भाटेल या मॅचमध्ये फार मागे पडली. बॉल अवेमध्ये आहे, बट कोणता फिल्डर त्या रिजनमध्ये उपस्थित नाही आहे. मिळेल फक्त एक सिंगल, आणि पूर्णपणे या मॅचमध्ये पकड मजबूत आपल्याला पाहायला मिळते या टीम वडवली बीची. पॉवर प्लेमध्ये चांगला स्टार्ट करत तर मिळाला होता भाटा टीमला, परंतु त्या ठिकाणी जो मोमेंटम त्यांना मिळाला त्याच्यामध्ये सातत्य टिकवता आलं नव्हतं. तिसऱ्या ओव्हरमध्ये कमलेशनं चांगलं कमबॅक करत पूर्णपणे बॅकफुटला ढकललं भाटा टीमला. यावेळेला आपण पाहिला खरं तर हॅमर करायचं होतं बॅकफुटला जाऊन, त्या ठिकाणी बरोबर चेंडूपर्यंत पोहोचायचं होतं. रिव्ह्यू आला बॅटिंग टीम, यस हाईटसाठी रिव्ह्यू चेक करण्यात येईल. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू. या सामन्यामध्ये फारशी मजा राहिलेली नाही आहे, फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे, परंतु जो उरलेला रिव्ह्यू आहे त्याचा वापर फलंदाज त्या ठिकाणी करत आहेत वाईटसाठी. खरं तर जास्त उसळी घेणारा चेंडू आहे की नाही हाईटचा हे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णयाची प्रतीक्षा नक्कीच आहे, परंतु यानंतरचा होणारा सामना साई विपक्ष पेण. गेले कित्येक दिवस भरपूर उत्कंठा शिगेला पोचली होती साई संघाची या स्पर्धेमध्ये खेळण्याची. फेअर डिलिव्हरी पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. लेट्स प्ले. पुन्हा एकदा आपण डावाकडे वळूया, षटकाकडे वळूया. ओव्हर द विकेट, बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला बिगिट करताना बॉल उंच गेलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी जज करतोय. झेल पकडण्याचा प्रयत्न. नक्कीच बॉल मात्र सीमारेषा पलीकडे चाललाय. त्या ठिकाणी इशारा येतोय बाउंड्री. 4 धाबा नक्की मिळतील. उशीर झालाय खरं या फटक्यानं. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी वडवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ओमी केनी अर्धशतकांचा सम्राट, ज्याने खरं तर गत वर्षीच्या हंगामामध्ये भरपूर अर्धशतक केली आणि त्याचबरोबर एक शतकही त्याच्या नावावरती राहिलं. असा एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. दिवा कोळीवाडा या संघातून ग्रामीण खेळत असताना मात्र चांगलं योगदान त्याचं राहिलं. सुहास पवार आणखीन एक चांगला आयकॉन खेळाडू वडवली संघामध्ये पाहायला मिळाला. मग तो या ठिकाणी आपण पाहिला पूर्णपणे बॅकफुटला चाललाय भाटा हे संघ. पराभवाच्या दिशेने वाटचाल. अनप्लेएबल चेंडू, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केले. 1 for 1 ओव्हर ही वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाजाला देखील देण्यात आलेली आहे. जरी एक्स्ट्रा बॉल आला तरी फारसा दबाव त्या ठिकाणी वडवली संघावरती राहणार नाही आहे, कारण धावा आणि चेंडूमधलं अंतर हे प्रचंड मोठं वाढलंय. 1 साइडेड मॅच तुम्ही मैदानामध्ये पाहताय, अनुभवताय. नेक्स्ट बॉल. यावेळेला आपण पाहताय पंचांचा इशारा नो बॉल. पहिली वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाजांना मिळाली होती, त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर आणि या पंचांचा इशारा नो बॉल. 2 बॉल फक्त त्या ठिकाणी फेकायच्यात गोलंदाजाला. औपचारिकता शिल्लक राहिली मॅचची. पूर्णपणे हा सामना झुकलाय बडवली संघाच्या वाट्याला. यावेळेला ऑन साईडला जरी संघ पराभवाच्या उंबरट्यावरती असला तरी प्रयत्न करतायत फलंदाज, आणि इथे सिंगल हँडेड झेल पकडताना बॉल त्यांनाही बीट करून त्यांच्या हातून स्कीड होऊन मागे चाललाय. बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा त्या ठिकाणी मिळतील फलंदाजाला. अजून एक बॉल पेंडिंग आहे. त्याला पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे.
पेण चिंचपाड आणि साई संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा सामना जसा संपेल तात्काळ आपण मैदानात ताबा घ्या. आणि इथे हा सामना संपला आणि हा सामना पहिला जिंकलाय या ठिकाणी चंद्रकांत स्मृती चेंदगेम वडवली बी संघाने. अभिनंदन टीम वडवली, हार्ड लक टीम, ब्रह्मनदेव भाटाळे. आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला साई संघ पण लगेच त्या ठिकाणी मैदानात ताबा घ्या. एका बाजूने RB11 पेण चिंचपाडा या टीमला आपण नेक्स्ट मॅचमध्ये पाहणार आहोत. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. आणि मोठ्या मार्जिनने मात्र हा सामना जिंकला वडवली टीमने. चांगला परफॉर्मन्स इथे पाहायला मिळाला.